कुलाबा मतदारसंघाच्या या मतमोजणी केंद्रावर सध्या मी आहे आणि आपण हे सध्याचे चित्र पाहू शकतो की सगळे कर्मचारी आहेत ते आता आतमध्ये आलेले आहेत। सगळ्यांची एंट्री आहे ती करून घेतलेली आहे आणि त्यानंतर सकाळीचा खरं तर या ठिकाणी आहे ते निवडणूक आयोगाच्या वतीने नाश्त्याची सुविधा केलेली आहे आणि इथे सर्व कर्मचारी आहेत ते नाश्ता करताना पाहायला मिळतं। त्यानंतर इथूनच आहे ते सर्वांना आज ब्रीफिंग आहे ती केली जाणार आहे आणि या ब्रीफिंग केल्यानंतर आपण ते थेट पोलीस जे दाखवतो आहे त्या पोलिसांच्या इथे तपासणी केली जाईल आणि त्याच्यानंतरून जे मतमोजणी आहे त्या मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये आहे ते सोडलं जाणार आहे। मात्र याच ठिकाणी आता सर्व जे वेगवेगळ्या पक्षाचे पोलिंग एजंट असतात ते या ठिकाणी दाखल झालेले, त्याचबरोबर शासकीय कर्मचारी आहेत ते या सर्वजण आहेत ते दाखल झालेले आहेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे तो सगळीकडे पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त आहे ते लावलेला आहे। जे कोणी आतमध्ये एंट्री करतायत त्यांची सर्व तपासणी आहे ती केली जाते आणि त्याच्यानंतरूनच आहे त्या आतमध्ये सोडलं जाते। कुठलाही अनुचित प्रकार आहे तो घडू नये यासाठी विशेष काळजी आहे ती घेतल्याने पाहायला मिळते, कारण की कुठलाही प्रकार अनुचित घडू नये, त्याचबरोबर मतमोजणीच्या वेळेस कुठलाही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी ही विशेष काळजी आहे ती होताना पाहायला मिळते। मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे ते कार्यकर्ते जमू शकतात त्यासाठी देखील एक विशेष काळजी आहे ती घेतलेली आहे आणि यासाठी वेगवेगळे जे बूथ आहेत ते करून दिलेले आहेत की वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या ठिकाणी आहे ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत ते जमा होऊ शकतात। मात्र आतमध्ये जी एंट्री आहे ती फक्त जे पोलिंग एजंट आहेत आणि या पोलिंग एजंटलाच फक्त आतमध्ये एंट्री दिली जाते आणि त्याचबरोबर जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनाच आतमध्ये आहे ती एंट्री दिली जाताना पाहायला मिळते।